आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। पुणे नाशिक महामार्गावरील खोडद चौकात होत असलेल्या अंडरपासमध्ये शेतातील मातीचा वापर होण्याची शक्यता तिथं असलेल्या मातीमुळे निर्माण झाली आहे। अनेक वर्ष रखडत पडलेल्या नारायणगाव खोडद बायपास चौकाच्या उड्डाणपुलाच्या कामाला आता वेग आलाय। सदर खोडद चौकामध्ये लवकरच उड्डाणपुलाचा मुरुम भरावाचं काम सुरू होणार आहे। आळेफाटाकडे सदर चौकातून सर्व्हिस रोडनं जात असताना उजव्या बाजूला शेतातील तिथं खोदलेल्या खड्डे यातील कमीत कमी 20 ते 25 हायवा ट्रक माती दृष्टिक्षेपास पडत आहेत। जर सदर होणाऱ्या व्हीओपी उड्डाणपुलामध्ये निकृष्ट मातीचा वापर झाल्यास उड्डाणपूल भविष्यामध्ये खचू शकतो। अनेक ठिकाणी व्हीओपी आणि पीओपी हे अंडरपास झालेले आहेत, त्यामध्ये दर्जेदार मुरुम वापरण्यात आलेला होता। परंतु या खोडद बायपास चौकामध्ये सुरू असलेल्या कामांमध्ये जर ही माती अशीच पडून राहिली व ती दाबण्यात आली व त्याचा वापर झाला, येणाऱ्या दिवसांमध्ये अतिप्रमाणावर वापर करण्यात आला तर काम हे निकृष्ट होऊ शकतं, अशी नागरिकांमध्ये व वाहनधारकांमध्ये चर्चा आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 चे अभियंता दिलीप शिंदे यांना संपर्क करून सदर फोटो पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी सदर माती उचलण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला आम्ही आदेश करणार आहोत असं बोलले। प्रथम त्या ठिकाणी येऊन पाहणी करून योग्य ते आदेश देण्यात येतील, आपण निश्चित राहावं असं दिलीप शिंदे यांनी तेज तुफान टीमला बोलताना सांगितलंय। केंद्र सरकार एकीकडे महामार्गाच्या कामाकरता हजारो कोटी रुपयांचा खर्च निधी म्हणून टाकत आहे, परंतु सरकारच्या डोळ्यात धूळफेक करणारे काही ठेकेदार हे सदर सरकारच्या कामांना व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे 200 वर्षाच्या विजनला चुना लावण्याचा प्रयत्न करत आहेत। तेज तुफान न्यूजकडे अनेक वाहनधारक, प्रवासी वर्ग व नागरिकांनी फोन केल्यानंतर सदर ठिकाणी जाऊन आम्ही सुद्धा माती आहे ही खात्री केली, त्यानंतर सदर बातमी करत आहोत। ही बातमी करण्यामध्ये कुणाची बदनामी होईल हा आमचा उद्देश नाही, परंतु पुणे नाशिक महामार्ग प्रशासनाला सदर बाब लक्षात यावी म्हणून सदर वृत्त प्रसिद्ध करत आहोत। मुख्य संपादक अय्यूब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, नारायणगाव, जुन्नर, पुणे।